आपण इयत्ता 8वीचा 5वा लेसन बघत आहोत. त्याचा सराव संच 5.1. पहिला प्रश्न विस्तार करा. पहिला आपला a अधिक 2 a वजा 1. आपल्याला आहे हा सूत्र a अधिक x अधिक a x अधिक b. पहिले पद आणि दुसरे पद x चा वर्ग अधिक a अधिक b हे झाले पहिले पद आणि हे झाले दुसरे पद x अधिक a अधिक b. आता आपण याला सूत्रात टाकून घेऊ. x चा वर्ग म्हणजे a चा वर्ग अधिक पहिले पद म्हणजे 2 वजा 1 म्हणून आपल्या इथे लिहिलं 2 वजा 1. आपला a x म्हणजे a आणि हे आपले दुसरे पद म्हणजे 2 गुणिले वजा 1 2 गुणिले वजा 1 अशा प्रकारे आपण याची मांडणी करून घेतली. मग आता a जसं तसं आपल्याला a चा वर्ग अधिक 2 आतून 1 गेला 1 a अधिक 1 b म्हणून वजा 1 आला. आता a 1 1 म्हणजे 1 आपल्याला काय आलं a चा वर्ग आणि a वजा 2 म्हणून इथे काय आलं आपल्याला तसा a वजा 2 म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे a वजा a चा वर्ग अधिक a वजा 2. अशा प्रकारे आपलं पहिलं कंस p अधिक 8 कंस पूर्ण p वजा 3. आता परत आपण असं सूत्र खाली टाकून घेणार आहोत. प्रत्येक वेळेस आपल्याला सूत्र विस्तार पद्धतीचे सूत्र आपण टाकत असतो. x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b x अधिक a b. आता आपण ही उदाहरण याच्यात टाकणार आहोत. p म्हणजे p चा वर्ग अधिक पहिले पद 8 वजा 3 p x चा वर्ग काय आला p अधिक दुसरे पद विस्तार पद्धतीनुसार 8 गुणिले वजा 3. आता p चा वर्ग काय p वर्गच आहे. तसं तसं आपण खाली लिहिणार आहोत. 8 आतून 3 गेले म्हणजे किती 5p किती उरले 5p वजा p 8 त्रिक 24 किती आलं मग 24. p चा वर्ग अधिक 5p वजा 24. मग आपलं उत्तर काय आलं खाली बरोबर p चा वर्ग अधिक 5p वजा 24. आता आपण बघणार आहोत तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण m वजा 4 m अधिक 6. आता परत आपण असं सूत्र प्रत्येक उदाहरणाखाली आपण सूत्र टाकून घेत आहोत. x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b पहिले पद आणि दुसरे पद दुसऱ्या पदाचा विस्तार. आता बघा m वजा 4 m अधिक 6. आता इथे x चा वर्ग म्हणजे m चा वर्ग काही m चा वर्ग अधिक पहिले पद 4 पहिले पद आणि दुसरे पद आपण टाकून घेणार आहोत वजा 4 अधिक 6 m अधिक x म्हणजे m. आता दुसरे पद आपण टाकणार आहोत विस्तार पद्धतीनुसार 4 अधिक 6 4 गुणिले 6 या दोघांमध्ये गुणाकारचं चिन्ह असतं. आता m चा वर्ग काय होईल तसाच खाली अधिक 6 वजा आणि अधिक आहे मग काय येईल वजा बाकी होईल. मग 4 आता 6 गेले किती उरले 2m वजा 4 सक 24 वजा मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण 4 सक 24. आपलं उत्तर पण आलेलं आहे m चा वर्ग अधिक 2m वजा 24. आता आपण बघत आहे चौथं उदाहरण 13 अधिक x 13 वजा x. हे आपलं आहे सूत्र x चा वर्ग अधिक पहिले विस्तार आणि दुसरे विस्तार a अधिक b x अधिक a
बी. आता x चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग. काय लिहिलं आता आपला 13 चा वर्ग. आता आपण लिहिणार आहोत 13 चा वर्ग अधिक x वजा x पहिला विस्तार गुणिले x म्हणजे किती आपले 13 अधिक दुसरे म्हणजे x गुणिले वजा x. आता 13 चा वर्ग किती येतो 169 अधिक x मध्ये x गेला म्हणजे किती उरले 0 आणि वजा 13x गुणिले x काय येईल आपलं x वर्ग येईल. काय येईल x वर्ग येईल. मग 169 अधिक 0 वजा x वर्ग. अशा प्रकारे आपलं चौथ्याचं उत्तर आलं. आता आपण बघत आहोत पाचवं उदाहरण. 3x अधिक 4y 3x अधिक 5y. आता आपण इथे परत सूत्र टाकून घेणार आहोत. प्रत्येक उदाहरणाला आपण सूत्र टाकत आहोत. पहिले पदाचा विस्तार आणि दुसरा विस्तार त्याच्यावरच आपण सूत्र तयार करत असतो. a अधिक b x a b. आता x चा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग 3x चा वर्ग अधिक 4y 4y अधिक 5y. x 3x अधिक 4y गुणिले 5y 4y गुणिले 5y. आता 3 चा वर्ग किती आला 9x चा वर्ग आणि 3 चा वर्ग किती आला 9 आणि 3x चा वर्ग अधिक 4y अधिक 5y 3x अधिक 4y अधिक 5y. 3 चा वर्ग 9x चा वर्ग अधिक 4 आणि 5 9 आणि 9 त्रिक 27xy अधिक 4 पंच 20y. हे आलेलं आहे आपलं पाचव्याचं उत्तर. आता आपण बघणार आहोत 6वं उदाहरण. किती उदाहरण बघणार आहोत आपण 6वं उदाहरण बघणार आहोत. त्याच पद्धतीने आपण फॉर्म्युले सूत्र पण टाकणार आहोत. 9x वजा 5t 13 वजा x. मग आता सूत्र काय आपलं x अधिक a याला विस्तार सूत्र म्हणतात. आपण विस्तार सूत्र बघत आहोत मग विस्तार सूत्रच म्हणायचं. x अधिक पहिले पद x अधिक b x अधिक a b. मग आता x म्हणजे नावाचा वर्ग अधिक पहिले पदाचा विस्तार कसा करणार आहोत आपण मग अधिक 5t अधिक 3t x 5t 9x वजा 9x वजा 5 9x 3t 9x वजा 3t. मग आता आपल्याला काय 9x वजा 5t अधिक 3t कंस पूर्ण गुणिले x 9x अधिक a म्हणजे दुसरा विस्तार वजा 5t गुणिले 3t. नावाचा वर्ग किती येतो 9 81 x चा वर्ग. आता 5 3 गेले 2 मग 92 18 किती होतील 92 18 18 x t वजा 5 त्रिक 15 15 t चा वर्ग. अशा प्रकारे आलेलं आहे आपलं याचं पण उत्तर. 6व्याचं पण आपलं उत्तर